बटाटा घरातील सर्वांनाच आवडतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. हा बटाटा कधी वांग्याच्या भाजीत, तर कधी फ्लावरच्या भाजीत, तर कधी शिमला मिरचीच्या भाजीतही घातला जातो. बटाटा हा नेहमीच आपल्या घरात उपलब्ध असतो. तर या बटाट्यापासून आज आपण एक खास रेसिपी बनवणार आहोत. आपली खास रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. बटाट्यापासून आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे काप. आणि हे काप बनवायला आपल्याला फारसा वेळही लागत नाही आणि घरातल्या मोजक्या सामानापासून हे आपले बटाट्याचे काप तयार होतात. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. बटाट्याचे काप बनवण्यासाठी मी ते मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत. आता या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल काढून घेताना काळजी घ्यायची आहे. साल काढताना हाताला लागणार नाही. कधी कधी चुकून साल काढताना आपल्या हातालाही कटर लागू शकतो. अशा पद्धतीने आपण दोन्ही बटाट्यांची साल काढून घेऊयात. साल काढून झाल्यानंतर हे बटाटे आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे बटाट्याला माती लागलेली असते. आपण पाहू शकतो इथे माझे दोन्ही बटाटे स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता हा बटाटा आपल्याला गोलाकार कट करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचे गोलाकार स्लाइस बनवून घ्यायचे आहेत. इथे मी सुरीच्या साहाय्याने स्लाइस बनवून घेते. स्लाइस बनवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, स्लाइस जास्त पातळ होणार नाही याची. स्लाइस जर जास्त पातळ झाले तर ते लगेच करपून जातील आणि करपल्यानंतर ते लगेच चवेला कडवट लागतील. आता इथे मी तुम्हाला दाखवते. हे पहा की एवढा जाड आपल्याला बटाटा कापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण सर्व बटाटा कापून घेऊया. इथे माझा सर्व बटाटा कापून झालेला आहे. आता आपण हा बटाटा आपल्याला धुवायचा आहे. बटाट्याला स्टार्च असल्यामुळे आपल्याला तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि आपला हा बटाटा स्वच्छ धुवून झाल्यानंतरही आपल्याला तो पाण्यात ठेवायचा आहे. पाण्यात यासाठी ठेवायचा की बटाटा जर आपण पाण्याच्या बाहेर ठेवला की तो लगेच काळा पडतो. आपण इथे पाहू शकता की इथे मी बटाटा धुवून घेते. आता आपल्याला याच बटाट्याला लावण्यासाठी एक मसाला बनवायचा आहे. इथे मी पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा फक्त मी गरम मसाला घेतलेला आहे. पाव वाटी रवा घेतलेला आहे. आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं. पाहू शकता इथे मी आधी रवा घालते, हळद, धना पावडर, मिरची पावडर आणि गरम मसाला. आपण जर गरम मसाला नाही यूज केला तर आपण पावभाजी मसाला किंवा चिकन मसाला कोणताही मसाला थोडासा फक्त पाव चमचा यूज करू शकता. आता हे सर्व आपला इथे मसाला एकत्र करून झालेला आहे. बटाटा हा पाण्यातून चांगला त्याचं पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि तो आपल्याला रव्यामध्ये बुडवून घ्यायचा. बटाट्याला थोडंसं पाणी असल्यामुळे, थोडासा ओलसर असल्यामुळे याला रवा हा चांगल्या प्रकारे लागला जातोय. आपण इथे पाहू शकता. एक एक करून मी असं सर्व या स्लाइसला रवा लावून घेणार आहे. आपण जर लहान मुलांसाठी जर असा बटाटा बनवत असाल तर यामध्ये मिरची पावडर नाही घातली तरी हा बटाटा खूप छान लागतो. आणि लहान मुलं कधी कधी तिखट अजिबात खात नाही. आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटा लावून घ्यायचा आहे. आता आपण इथे तवा गरम करत ठेवूया. तवा गरम झाला की त्यात आपण 2 चमचे तेल घालूयात. तेल चांगलं तापल्यानंतरच आपल्याला हे स्लाइस सोडायचे आहेत. इथे आपल्याला खूप घाई करायची नाही. तेल जर थोडंसं कमी तापलेलं असेल तर सगळा हा रवा तेलामध्ये सुटायला सुरुवात होते. आता इथे आपण पाहू शकता की आपलं तेल किती चांगलं तापलेलं आहे. आता इथे आपण एक एक करून सर्व स्लाइस घातलेले आहेत. आता आपल्याला यावरती बटाट्याचे काप आपले थोडेसे जाडसर असल्यामुळे आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण जास्त वेळ ठेवायचं नाही. झाकण फक्त अर्धा मिनिट ठेवायचं आहे, कारण की बटाटा जाड आहे, पटकन शिजावा म्हणून. जास्त वेळ ठेवलं की आपले जे काप आहेत ते क्रिस्पी होणार नाहीत. आता आपण इथे पाहू शकता हे झाकण मी काढलेलं आहे अर्धा मिनिट झाल्यानंतर. आता आपल्याला हे एक बाजू आता एखादं मिनिट आपल्याला असंच हे फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे. स्लो फ्लेमवरती आपल्याला हे बटाटे चांगले फ्राय करून घ्यायचे. आता आपण हे पलटी करून घेऊयात. इथे मी एक छोटासा चमचाही यूज करते. एक एक करून आपल्याला हे चांगले पलटी करून घ्यायची. आपण पाहू शकता इथे खूप मस्त रंग आलेला दिसतोय आणि
कडकही पण जाणवतोय आपल्याला. असं करून आपले सगळे हे स्लाईस तयार झालेले आहेत. आता आपल्याला आपला हा बटाटा खालच्या बाजूने चांगला फ्राय होईल. बघा इथे आपला बटाटा खूप रंग छान आलेला आहे आणि पाहू शकता आपण इथे चांगला क्रिस्पी झालेला आहे. जेमतेम 3 मिनिटं जास्तीत जास्त 3 मिनिटं लागतात. आपला एक म्हणजे एकदा आपण जेव्हा स्लाईस या तव्यावरती किंवा पॅनमध्ये टाकतो, एक घाणा व्हायला आपल्याला जवळपास 3 मिनिटं लागतात. इथे मी सुरुवातीला 5च स्लाईस घेतलेल्या आहेत. आता हे सर्व स्लाईस आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि काढून घेतल्यानंतर जो रवा शिल्लक म्हणजे थोडाफार जो रवा चिकटलेला आहे, तो पण साफ करून घेऊयात. आता आपण पुन्हा इथे तेल घातलेलं आहे आणि इथे आपण तेल आपलं चांगलं गरम झालं की याच्यात एक स्लाईस सोडूया. अशा पद्धतीने आपण जी पहिल्यांदा जी प्रोसेस केली आहे सेम दुसऱ्या घाण्यासाठी तशीच प्रोसेस करायची आहे. खूप कमी वेळ लागतो आणि खूप चविष्ट पदार्थ होतो. व्हेजिटेरियन लोकांसाठी स्टार्टर म्हणून हे एक चांगला पर्याय आहे. एक चांगलं ऑप्शन आहे. आपण पाहू शकता. दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतात हे बटाट्याचे काप. कधी आपण डाळ भात केला असेल, तोंडी लावायला काही नसेल किंवा घरात कधी फक्त चपात्या असतील, भाजी काय बनवायची हा प्रश्न असेल, तर खूप पटकन आणि घरातल्या मोजक्या सामानापासून तयार होणारे हे असे आपले हे काप आहेत. आता हे आपले काप रेडी झालेले आहेत. सेम जसं आपण पहिल्या वेळेस केलं तसंच आपण दुसऱ्या वेळेसही करू. पण पाहू शकता आपले दुसरेही काप बनून तयार आहेत. जास्त वेळ न घालवता आपल्याला ही रेसिपी बनवता येते. कधी पाहुणे आले तर काहीतरी वेगळं किंवा स्टार्टर म्हणूनही आपण हा पदार्थ बनवू शकतो. बटाट्याचे काप कसे वाटले हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप चांगलं ऑप्शन आहे. जसे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप चांगलं म्हणजे खूप ऑप्शन असतात फिश, अंडं वगैरे. पण व्हेजिटेरियन लोकांसाठी हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.